Welcome children. In our last period last time we discussed 3.3 eco-friendly celebrations. Students, last time we discussed about letter. Today we discuss about pointers. Page number 61. Open your book, page number 61. Students, what is instructions here? Guess the meaning of. अंदाज करा याचा अर्थ काय असेल. 4 शब्द दिलेले आहेत आणि त्याचा अंदाज करा तुम्ही त्याचा अर्थ काय असेल. कोणकोणते शब्द दिलेत बघा इथं. गेस द मीनिंग ऑफ अमेझिंग, सेलिब्रेटेड, क्रॅकर्स, पेपर लॅटर्न. काय येईल आन्सर याचा बघा. अमेझिंग म्हणजे त्याचा अर्थ आहे अमेझिंगचा आश्चर्यकारक. इंग्रजी मीनिंग आहे त्याचा व्हेरी सरप्रायझिंग, दॅट इज कॉल्ड अमेझिंग. नेक्स्ट सेलिब्रेटेड. सेलिब्रेटेड म्हणजे काय, साजरा केला असा त्याचा अर्थ आहे. एन्जॉयड अ स्पेशल इव्हेंट और अ फेस्टिवल, दॅट इज कॉल्ड सेलिब्रेटेड. नेक्स्ट थर्ड वन क्रॅकर्स म्हणजे काय, फटाके. त्याचं इंग्रजी मीनिंग काय येईल, स्मॉल fireworks that explode with a loud noise. म्हणजे मोठ्यानं आवाज ज्याचा होतो, एकदम फुटतं, त्याला काय म्हणतात, फटाके असं म्हणतात. नेक्स्ट वन पेपर लॅटर्न. अ लॅटर्न मेड ऑफ पेपर, कागदापासून तयार केलेला कंदील असा त्याचा अर्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो, असे काही आणखीन पण शब्द याच्यामध्ये कठीण आहेत, त्याचे अर्थ आपण वहीत लिहिले पाहिजेत, पाठ केले पाहिजेत, इंग्रजी मीनिंग पण आपण समजावून घेतलं पाहिजे. नेक्स्ट पॉइंटर्स नंबर 2. लिस्ट द इम्पॉर्टंट पॉइंट्स फ्रॉम ईच पॅरेग्राफ ऑफ द लेटर. पत्रातील प्रत्येक परिच्छेदातील महत्त्वाच्या मुद्द्यांची यादी करा. पत्र डोळ्यासमोर ठेवून हा पॉइंटर्स शोधायचा आहे, उत्तर शोधायचं आहे. काय दिले बघा पहिल्या पॅरेग्राफमध्ये. पहिला पॅरेग्राफ जर वाचला आपण तर आपल्या लक्षात येईल. इथे एकूण 6 पॅरेग्राफ छोटे छोटे दिलेले आहेत. या 6 पॅरेग्राफमध्ये 6 वाक्य जरी लिहिली तरी आपल्याला पुरेसे होतील. पहिल्या पॅरेग्राफचा काय हे आहे बघा. पॅरेग्राफ फर्स्ट असं लिहायचं तिथं, सेलिब्रेशन ऑफ इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका. कशाचं वर्णन केलं इथं या पत्रामध्ये, तर साजरा अमेरिकेमध्ये गणेश उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो याचं वर्णन केलेलं आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ, व्हॉट इज इन नेक्स्ट पॅरेग्राफ, प्लॅनिंग ऑफ इको फ्रेंडली दिवाळी विदाउट क्रॅकर्स अँड एन्जॉईंग ट्रॅडिशनल स्नॅक्स. बघा नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये कशाचं प्लॅनिंग करायचं आहे, इको फ्रेंडली दिवाळी कशी साजरी करायची, फटाके वाजवायचे नाहीत आणि त्याच्याशिवाय सुद्धा एन्जॉय करता येईल आपल्याला ट्रॅडिशनल पद्धतीनं, याचं प्लॅनिंग केलेलं आहे असं सेकंड पॅरेग्राफमध्ये म्हटलं आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ क्रमांक 3, प्रिपरेशन ऑफ पेपर लॅन्टर्न अँड मेकिंग अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड. काय म्हटलंय, कशी साजरी करायची आहे दिवाळी याचं वर्णन केलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे तर किल्ला तयार करायचा आहे आणि रायगड सारखा किल्ला तयार करून त्याच्या आधारावर एकदम चांगली चित्र तिथं लावायची आहेत आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे, त्याची माहिती मिळवायची आहे. रायगडच्या किल्ला किती स्वराज्याचा काय होता, तो स्वराज्याची राजधानी होती रायगड, आणि म्हणून त्याच्याबद्दलची माहिती एकत्रित करून लिहायची आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ, इन्व्हिटेशन टू कझिन टू कम टू इंडिया. आणि दिवाळीला असा इको फ्रेंडली दिवाळी उत्सव साजरा करायसाठी कझिनला कुठं बोलवायचं आहे, इंडियामध्ये, भारतामध्ये बोलवायचं आहे. टू अमेरिका, अमेरिकेहून इकडं बोलवायचं आहे. सेलिब्रेशन टू थँक्स गिव्हिंग अँड हॉलविंग इन द US. बघा त्याला थँकफुल करायचं आहे, त्याचं अभिनंदन करायचं आहे, कारण त्यांनी खूप चांगला गणेश उत्सव साजरा केलेला आहे आणि म्हणून त्याचं अभिनंदन करायचं आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ, रिगार्ड्स अँड लव. आपल्या घरातल्या मोठ्यांना काय म्हटले बघा,
कन्वे माय रिगार्ड्स टू काका अँड काकू. लव्स डिअर ओजस. लव्स टू डिअर ओजस. बघा, घरातल्या मोठ्यांना आणि छोट्यांना रिगार्ड्स करायचे आहेत आणि त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करायचं आहे. असं 6 पॅरेग्राफमध्ये सगळं दिलेलं आहे. ह्या 6 पॅरेग्राफमध्ये तुम्हालाही अजून एखादं वाक्य सुचलं मी जसं सांगितलंय तरी लिहायला हरकत नाही. नेक्स्ट बघा काय दिले बघा. लिस्ट द फेस्टिवल्स वी सेलिब्रेट एनी 5 अँड द इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ देअर सेलिब्रेशन. काय म्हटलंय, याची यादी करा असं म्हटलंय. आपण साजऱ्या करीत असलेल्या कोणत्याही 5 सणांची यादी करा आणि त्यांच्या उत्सवातील महत्त्वाचे भाग लिहा. मी तुम्हाला 2ची माहिती सांगतो, अजून 3 उत्सव जे आहेत त्याची माहिती तुम्हाला तयार करायची आहे. फर्स्ट, गणेश उत्सव. कसा गणेश उत्सव साजरा करतो आपण, काय काय करतो गणेश उत्सवामध्ये ते आपल्याला इथे लिहायचं आहे. ब्रिंगिंग ऑफ गणेश डॉल ॲट होम, पूजा अँड आरतीज. आपण घरी आणतो गणपती बाप्पाला आणि काय करतो, पूजा करतो, आरती करतो. नेक्स्ट, प्रिपरेशन्स ऑफ मोदक्स. सेलिब्रेशन कंटिन्यू फॉर 5 or 10 days. गौरी पूजा. इमर्जिंग ऑफ गणेश डॉल्स इन लेक्स, रिव्हर्स अँड सी etc. काय करतो आपण बघा, आपण आरती करतो, पूजा करतो, त्याचबरोबर मोदक तयार करतो आणि कंटिन्यू सेलिब्रेशन करतो आपण. 5 किंवा कुणाचे 5 दिवसाचे असतात, कुणाचे 1 दिवसाचे कोकणामध्ये गणपती असतात, कुणाचे 7 दिवसाचे असतात, 10 दिवसाचे गणपती असतात आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या दिवशी आपण साजरे करतो आणि हे रोज करतो. आणि गौरी पण घेऊन येतो आपण, गौरी पूजा पण करतो 1 दिवशी आणि त्याच्यानंतर आपण लेक्स म्हणजे तळे किंवा रिव्हर्स नदी किंवा समुद्रामध्ये त्याचं विसर्जन करतो. नेक्स्ट सण कोणता आलाय, होली. आपण बघूया होलीच्या संदर्भात. सेलिब्रेटेड ऑन फाल्गुन पौर्णिमा. स्टँड्स सिल्क कॉटन ट्री, अरेंज फायरवूड अँड ड्राय ग्रास अराउंड इट. आपण काय करतो, फाल्गुन पौर्णिमेला हा होली नावाचा सण साजरा करतो. होली करते वेळी आपण काय करतो, झाड उभं करतो आणि त्याच्याभोवती काय करतो आपण, फायरवूड्स अँड ड्राय ग्रास, कोरडं गवत टाकतो आपण आणि सगळे लाकडं जमा करतो आणि आपण असे रचतो. बघा पुढं काय म्हटलंय, ॲट नाईट सेट फायर टू इट पीपल, वर्शिप फायर अँड ऑफर फ्लॉवर्स अँड कोकोनट्स. बघा आपण काय करतो, त्याची पूजा करतो, त्याची पूजा करतो आणि नारळ वगैरे टाकतो मध्ये आणि त्याची पूजा करतो, फ्लॉवर्स टाकतो. द नेक्स्ट डे पीपल स्प्लॅश कलर अँड कलर्ड वॉटर ऑन वन अनादर. आणि दुसऱ्या दिवशी काय करतो आपण, रंगपंचमी साजरी करतो. लॉट्स ऑफ फन अँड एन्जॉय ड्युरिंग धिस रंगपंचमी. आपण खूप आनंद घेतो, एकमेकाला रंग पूर्ण रंगवण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला आपण एकमेकाचा आनंद देतो पण आणि घेतो पण. बघा आपण काय केलं पाहिजे, असं या सणांच्या बाबतीत मी जशी माहिती सांगितली अशीच माहिती अजून 3 सणांच्या बाबतीत आपण लिहिली पाहिजे. नेक्स्ट बघा, पॉइंटर्स नंबर 4, क्विज द टीचर. शिक्षकांना प्रश्न विचारा तुमच्या मनात पडलेले, मग ते त्यांच्या परीने उत्तर देऊ शकतात. तुमच्या प्रश्नमंजुषेत पुढील प्रकारच्या प्रश्नांचा समावेश करा असं म्हटलंय साधारणतः. बघा काय कोणते प्रश्न दिलेले, इथे डॉट डॉट दिलेला आहे. बघा काय येऊ शकतं इथं, बघा हाऊ डू वी से इन इंग्लिश. काय म्हटलंय, कंदील असं त्याला म्हणता येऊ शकतं. व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट. सरांना आपण असा प्रश्न विचारू शकतो, बघा पास्ट आणि प्रेझेंटच्या संदर्भात मला फरक सांगा, काय डिफरन्स आहे दोघांच्या मध्ये. व्हॉट्स द अपोजिट ऑफ स्ट्रॉंग. स्ट्रॉंग शब्दाच्या विरोधार्थी शब्द काय आहे, असं मुलांनी शिक्षकाशी संवाद करून काय विचारलं पाहिजे. मग पहिलं बघा, पहिलं मी कंदीलच्या संदर्भात विचारलं, कंदील मीन्स, शिक्षक काय उत्तर देतील, कंदील मीन्स लॅन्टर्न अँड दिवा मीन्स लॅम्प. ह्याच्यातला काय आहे हा फरक शिक्षक समजावून सांगतील. असा संवाद जर आपण केला तर आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. अशा पद्धतीनं आपण पण क्विज तयार करू शकतो आणि शिक्षकांना विचारू शकतो. थँक्यू.